विचार केलाय का वारा कसा वाहतो? हा दुसरा तिसरा काय नसून निसर्गाचा एक गुपित खेळ आहे. खेळ याच्यासाठी कारण निसर्गाला असंतुलितपणा आवडत अजिबात नाही. वारा ज्यावेळेला हवेच्या दाबामध्ये एक फरक जाणवतो, हवा एका ठिकाणी जास्त असते आणि ती त्याच्यापासून कमी दाबाच्या ठिकाणी ज्यावेळेला वाहते त्यावेळेला त्या हवेचं रूपांतर वाऱ्यामध्ये होतं आणि हा वारा स्ट्रेट धावत नाही का? कारण अर्थ कंटिन्युअसली काय होत असते, स्पिन करत असते. त्यामुळे हा जो वारा आहे हा सरळ न धावता विषुववृत्तावरती फार गतिशीलपणाने फार गतीने धावतो आणि इतर ध्रुवांवरती दोन ध्रुवांवरती तो कसा होतो, स्लो होतो. याच्यामुळे एक इफेक्ट तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅरोलिस इफेक्ट. या कॅरोलिस इफेक्टमुळे हवा काय होते, वारा काय होतो, बेंड होतो. नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला तो समजेल, जास्त प्रेशरच्या मुळे हा वारा घड्याळाच्या दिशेने वाहतो, दॅट इज कॉल्ड क्लॉकवाईज डिरेक्शन. आणि कमी प्रेशर असेल, कमी दबाव असेल हवेचा, तर हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये धावतो. साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये याच्यापेक्षा उलटं गणित जाणवतं, उलट्या गोष्टी जाणवतात. त्यामुळे कधीही ज्यावेळेला तुम्ही हवा किंवा वारा अनुभवाल, थोडंसं थंड वाटेल, ज्यावेळेला वारा फ्लो होईल त्यावेळेला दुसरं तिसरं काय नसून तुम्ही अर्थची काय करत असाल, स्पिन एक्सपिरियन्स करत असाल. हा व्हिडिओ पाहिलात, थोडा वाऱ्याबद्दल हवेबद्दल जाणून घेतला, त्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद.